शौर्य. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयित आरोपींना रावेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. ही थरारक कारवाई 9 जुलै 2026 रोजी करण्यात आली असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाल गावात एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको 4चाकी गाडी संशयास्पदरित्या फिरत असून त्यात 5 ते 6 इसम असल्याचे पोलिसांना समजले. ही गाडी रावेर शहराकडे जात असताना पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. पोलिसांचा सुगावा लागताच आरोपींनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रावेर शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील एका शेताजवळ गाडी चिखलात अडकली. यावेळी मागे असलेल्या जमावाच्या मदतीने पोलिसांनी 2 आरोपींना पकडले तर इतर साथीदार शेतशिवाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. अटकेतील आरोपींची नावे निखिल प्रवीण पाटील आणि अल्ताफ जलाल शेख असून ते ठाणे जिल्ह्यातील कासार वडवली येथील रहिवासी आहेत. आरोपींच्या वाहनाची झडती घेतली असता त्यातून एक लोखंडी तलवार, पेचकस, टॉमी, लाल मिरचीपूड, दोरखंड आणि 500 रुपयांच्या दराच्या 3 लाख रुपये किमतीच्या नकली नोटा तसेच मारुती सुझुकी इको गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पळून गेलेल्या आरोपींमध्ये पाल येथील मेहरबान जहांगीर तडवी आणि त्याच्या 2 साथीदारांचा समावेश आहे. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 310(4)(5) आणि शस्त्र अधिनियम कलम 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि संतोष इदा यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करत आहेत.